सायबर भामट्याच्या जाळ्यात अडकणाऱ्यांसाठी आणि पैशांच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. लातूर पोलिसांनी थेट म्युच्युअल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश केलाय. यामुळे सायबर गुन्हेगारांचे आता धाबे दणाणलेत. लातूरमध्ये सायबर पोलिसांनी धडक आणि दमदार कारवाई करत तब्बल 1,30,15,444 रुपयांचे काळे व्यवहार उघडीस आणलेत. लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नेमकं काय आहे म्युच्युअल अकाउंट आणि देशव्यापी कनेक्शन? आणि या तपासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे देशभरातून सायबर गुन्ह्यांमधून लुटलेली ही प्रचंड रक्कम लातूर जिल्ह्यातील बँक खात्यामध्ये जमा केली जात होती. पण म्युच्युअल अकाउंट म्हणजे नक्की काय? तर 5 ते 10% कमिशनच्या किंवा पैशाच्या आमिषाला लोक बळी पडायचे आणि स्वतःचे बँक खाते, ATM, चेकबुक किंवा OTP सायबर गुन्हेगारांना वापरू द्यायचे. थोडक्यात काय तर आपले बँक खाते थेट विकायचे. मात्र असे केल्यास पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल होणार असून 7 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि मोठा दंडही होऊ शकतो. एवढेच नाही तर तुमचे बँक खाते कायमचे गोठवले जाईल आणि सिबिल स्कोअर खराब होऊन भविष्यात कोणतेही कर्ज मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांनो, सावध व्हा. कोणतीही पैशाची आमिषाला बळी पडून तुमचे बँक खाते किंवा ATM कार्ड इतरांना वापरण्यास देऊ नका. आणि असा कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित 1930 या सायबर हेल्पलाईनवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा, असं आवाहन सायबर पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. म्युच्युअल अकाउंट संदर्भात सायबर पोलीस स्टेशन लातूर मार्फत पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्फतीने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण आपण 16 गुन्हे दाखल केलेले आहेत. म्युच्युअल अकाउंट असे आहेत की विविध राज्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे सायबर फ्रॉड झालेले आहेत, त्या सायबर फ्रॉडमधील जी रक्कम आहे ती रक्कम ह्या म्युच्युअल अकाउंटमध्ये आलेली आहे. हे फर्स्ट लेअरचे सर्व अकाउंटचे आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. यामध्ये म्युच्युअल अकाउंटमध्ये ते पैसे आल्यानंतर ते पैसे संबंधित व्यक्तीने वापरलेले आहेत. म्युच्युअल अकाउंटमध्ये आपण आता तो संबंधित व्यक्ती कोण आहे किंवा त्या व्यक्तीने जो संबंधित अकाउंट होल्डर आहे त्याने हे अकाउंट कोणाला वापरण्यासाठी दिलेलं होतं का किंवा याचा वापर दुसऱ्या सायबर फ्रॉडमध्ये झालेला आहे का, याबाबत आम्ही सखोल तपास करणार आहोत. आणि यामध्ये खरे कोण आरोपी आहेत ज्यांनी हे म्युच्युअल अकाउंट ओपन केलेलं आहे, वापरलेलं आहे आणि वेगवेगळ्या लोकांची फसवणूक केलेली आहे, या सर्व संबंधात सखोल तपास करून या सर्व आरोपींना आम्ही अटक करणार आहोत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. जनतेला आव्हान आहे की वेगवेगळ्या पद्धतीने KYCचा वापर करून लोकांना वेगवेगळ्या भूलथापा देऊन असे म्युच्युअल अकाउंट ओपन केले जातात व त्यांच्या परस्पर आपला स्वतःचा मोबाईल नंबर देऊन फसवणूक करणारे हे म्युच्युअल अकाउंट सायबर फ्रॉडची रक्कम स्वीकारण्यासाठी वापरतात आणि लाखो रुपयांचे व्यवहार या अकाउंटवर केले जातात. तरी कोणीही अशा प्रकारे आपले KYC दुसऱ्या व्यक्तीला देऊन असे अकाउंट ओपन करू नये, ज्यामुळे भविष्यात आपल्याला त्याचा त्रास होईल.